नमस्कार, मी संदीप साळुंके. लाईव्ह आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत. आता मी चाललो आहे तळेरेला. तळेरे येथील महाविद्यालयामध्ये मी जातो आहे, तळेरे महाविद्यालयामध्ये. त्या ठिकाणी प्लॅस्टिकचा म्हणजे आपला सध्या जो प्लॅस्टिकचा वापर जोरदार वाढला, त्याच्यामुळे ज्या ज्या समस्या येतात, म्हणजे जागतिक पर्यावरण जे आपलं असंतुलित झालं आहे, तर त्या संदर्भात मार्गदर्शन देणारा आणि म्हणजे जनजागृती करणारा एक सुंदर असा म्हणजे सामाजिक कार्यक्रम आहे. आणि तो कार्यक्रम कोणी आयोजित केला, कशा प्रकारे ते सगळी आपण माहिती त्या ठिकाणी जाऊन घेऊया. तर आता मी चाललो आहे तळेरेला. तळेरे तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग येथील वामनराव महाडिक महाविद्यालयामध्ये चाललो आहे आणि त्या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन आहे आणि संपूर्ण माहिती आपण त्या ठिकाणी जाऊन घेऊया. तर आता मी आलो आहे तळेरे येथील हायस्कूलमध्ये. हे बघा, हे आहे तळेरे वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय तळेरे. आणि या ठिकाणी हा कार्यक्रम आहे. आणि हे सिंधुदुर्गातील म्हणजे कोकणातील एक नामांकित महाविद्यालय आहे. या ठिकाणी अनेक म्हणजे हजारो विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत असतात. आणि आतापर्यंत लाखोच्या संख्येने विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत. त्यामुळे एक नामांकित महाविद्यालय, त्या ठिकाणी कार्यक्रम आहे. आणि सुंदर असा परिसर आहे महाविद्यालयाचा. तळेरे हायस्कूल. आणि आता आपण आहोत MD देसाई सांस्कृतिक भवन, तळेरे हायस्कूलचे सभामंडप. या ठिकाणी सभागृहामध्ये आता कार्यक्रम आहे. थोडाच वेळ कार्यक्रम चालू आहे. जागतिक स्तरावर प्लास्टिक संपविणे या विषयावर आधारित कापडी पिशवी वाटप या जनजागृती कार्यक्रमासाठी वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय तळेरे येथील डॉक्टर MD देसाई सांस्कृतिक भवनात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण या कार्यक्रमाची सुरुवात निसर्ग पूजन करून करणार आहोत. म्हणजेच पर्यावरण हे आपलं जीवन आहे आणि झाडे म्हणजे निसर्गाचे प्राण. म्हणूनच आज आपण झाडाला पाणी घालून आणि नम्र वंदन करून या कार्यक्रमाची पावन सुरुवात करूया. मी विनंती करते की कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे आणि आमचे आदरणीय सर्व पाहुणे यांनी पुढे येऊन झाडाला पाणी घालून निसर्ग पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करू. स्वागत आणि सत्कार करूया. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री निखिलजी गरज, प्रादेशिक अधिकारी कोल्हापूर विभाग, यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन आमच्या प्रशालेचे प्राचार्य माझे असे सत्कार होतील असे मी त्यांना विनंती करते.
उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूर विभागातील सर्व अधिकारी वर्ग, वारगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य सुधाकर नरसाहेब, विशेष उल्लेख करावासारखं वाटतं म्हणजे आमच्याच शाळेचे विद्यार्थी, पण ज्याने मात्र शाळेची जी जोडलेली नाळ आहे ती कधी तोडलेली नाही, तुटूही जाणार नाही याची मला खात्री आहे, असे माझे या शाळेचे माजी विद्यार्थी चंद्रकांत नरसाहेब, तामणकर साहेब, अरुणजी तामणकर साहेब, या सर्वांचं मी विद्यालयाच्या वतीने आभार मानतो, स्वागत करतो. एक 8 दिवसापूर्वी सुधाकरजी नरसाहेबांचा मला फोन आला की सर मला एक असा कार्यक्रम घ्यायचा आहे आणि तो आहे प्रदूषणमुक्त, म्हणजे प्लास्टिक हटव ही मोहीम राबवायची आहे. मला खूप बरं वाटलं. मी म्हटलं साहेबांना म्हटलं की नेमकं काय करायचं आहे, तर या अंतर्गत आम्हाला कापडी पिशव्यांचं वाटप करायचं. ठीक आहे म्हटलं चालेल, छोट्या मुलांना घ्यायचं काय नाही म्हणाले, आम्हाला कॉलेजची पण मुलं आली, खूप आनंद वाटला. आणि त्याचबरोबर असं म्हणाले की आमचे जे कोल्हापूरवरून समितीचे अधिकारी वर्ग येते ते नक्कीच उद्बोधन करतील मुलांना. या गोष्टीचा आनंद यासाठी की मुलांना कळलं पाहिजे की नेमकं प्रदूषणमुक्त करायचं म्हणजे काय करायचं आहे याची माहिती तुम्हाला साहेब देतील. पण साहेब मला तुम्हाला एक सांगावंसारखं वाटतंय, 2 वर्षापूर्वी आम्ही मात्र इथे कार्यक्रम घेतलेला. तो कार्यक्रम असा होता की माझ्या विद्यार्थ्यांनी 500 कापडी पिशव्या शिवल्या घरी. म्हणजे उपक्रम असा होता की त्यांनी घरी कापडी पिशव्या शिवायच्या त्या तयार केल्या, आम्ही रॅली काढली, संपूर्ण रॅली गावभर फिरली आणि इथल्या व्यापाऱ्यांना एक विनंती केली की तुम्ही आता प्लॅस्टिकची पिशवी द्यायचं सोडा, जर तुम्हाला काही द्यायचं असेल धान्य वगैरे तर या पिशवीतूनच द्यायचं आहे. आणि प्रत्येक म्हणून तुम्ही त्या सगळ्या व्यापाऱ्यांना आम्ही एक पिशवी दिलेली होती. मुलांनी संपूर्ण त्या फेरीमध्ये रॅलीमध्ये घोषणा केलेल्या होत्या, प्लॅस्टिक किती घातक आहे हे प्रत्येक व्यापाऱ्यांना सांगत होते की ते आलेल्या ग्रामस्थांना पटवून देत होते. या सगळ्या कार्यक्रमाचे नियोजन सुद्धा माझेच शिक्षक काणेकर सर यांनी हे सगळं केलेलं होतं. आणि मग मला तिची आठवण झाली की मुलं असं पण करू शकतात. आज तर मला वाटतं मंडळच आपल्याला कापडी पिशव्यांचं वाटप करणार आहे, पण कापडी पिशव्या न त्या आम्हाला तरी मिळत नव्हत्या, तरी सुद्धा मुलांनी घरात जे कापड होतं वापरलेलं कापड का असेल त्याच्या कापड्यांनी त्या इतक्या उत्कृष्ट बनवलेल्या होत्या की त्याची वाव मिळाली. अगदी त्या कार्यक्रमाची दखल डाएटचे प्राचार्य होते तत्कालीन, त्यांनी सुद्धा दखल घेतलेली होती. आमचे पेपरमधून सुद्धा त्याची कातरण म्हणून सुद्धा असे कातरण मला वाचलं, म्हणजे साहेबच स्वतः म्हणून की आम्ही ते वाचलेलं आहे. म्हणजे उपक्रमासाठी आमची मुलं नेहमीच पुढाकार घेत असतात. अशा उपक्रमासाठी सुधाकर नर साहेब सुद्धा मला म्हणाले की सर तुमचे उपक्रम खूप छान छान असतात, त्याचे फोटो तिच्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचत असतात. आणि त्यांनी केलेली कौतुकाची माझ्या पाठीवर ठेवलेली थाप हे खरोखरच मला उभारी देण्यासारखी आहे. आणि नर साहेबांचे माझं एक रिलेशन हे मला वाटतं 25 वर्षापूर्वीचं आहे की त्यांच्या मुशीतून किंवा त्यांच्या तालमीतून आम्ही तयार होऊन माणसं आहोत. त्यामुळे या समाजासाठी जे भान राहिलं पाहिजे प्रति ते जागवणारी आहोत. अजून एक विशेष म्हणजे चंद्रकांत तावणकर सुद्धा तेच की मगाशी बोलता विषय झाला की सर मी काही जास्त करत नाही, पण तुम्हाला सांगावंसं वाटतं तुम्ही जे करताय ते खूप चांगलं आहे. कारण का मुलांना याची जाणीव करून देताय की असं नको, अशा पद्धतीचं वातावरण ठेवलं पाहिजे जे पोषक असेल
म्हणजे हेल्दी असेल, काहीतरी देणारे असेल आणि हे निसर्ग कसा टिकवायचा याचं भान तुम्ही निर्माण करताय, हे खरोखर वाखाणण्यासारखं आहे. मी पुन्हा एकदा माझा इथं आपला वेळ न घेता साहेब बोलणार आहे, त्यांना वेळ देतोय, मी इथं थांबतो. धन्यवाद. मांजरेकर सर जे बोलले खरोखरच म्हणजे तुमचं चांगलं नशीब आहे. एक चांगले शिक्षक, उत्तम प्रशासक म्हणून वारगावात होते. आमचं दुर्दैव काही कारणामुळे ते तळ्यात आले, पण खरोखरच ते चांगले अष्टपैलू शिक्षक आहेत असे त्याचे आहेत. मी म्हणजे तोंडावर नाही जाणार, मागेही वापरतो तर त्यांच्यासाठी एक जोरदार चालू होते. धन्यवाद सर. यानंतर आता मी विनंती करते की श्री निलेशजी पाटील, क्षेत्राधिकारी रत्नागिरी सिंधुदुर्ग यांना की त्यांनी प्लास्टिक बंदी आणि पर्यावरण रक्षण या विषयावर आपला विचार मांडावा. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे निखिलची गरज आहे, प्रमुख पाहुणे किल्लेदार साहेब, मुंबईला आपल्या इथे आलेले जयप्रकाश भुसारा साहेब, तसेच अरुण तामणकर साहेब, ते मुंबईहून आलेले आहेत. चंद्रकांत तामणकर आपले माजी विद्यार्थी, ज्यांना इथं आल्यावर कदाचित आठवत असेल तेही थोडे बसत नसतील. सरांनी आताच एक खूप चांगली गोष्ट सांगितली की आम्ही हा कार्यक्रम जो घेतला आहे त्या अगोदरच पर्यावरण रक्षणासाठी इथल्या विद्यार्थ्यांनी, इथल्या शिक्षकांनी प्रयत्न केलेले आहेत. प्रयत्न केलेले नाही तर कृतीतून तुम्ही व्यापाऱ्यांकडे, लोकांकडे जाऊन कशा पद्धतीने प्लास्टिक बंदी होऊ शकते त्याचं जनजागरण केलं. खरं पण आम्हाला तर हे अपेक्षित आहे प्रत्येक शाळेने कृतीतून या गोष्टी करतात. आणि सरांचं मी विशेष अभिनंदन करतो की त्यांनी त्यांचे जे सहकारी शिक्षक आहेत त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन केलं. याच्यातूनच एक ॲबिलिटी दिसते, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड कॅप्टन. चांगला कप्तान हे आपल्या खेळाडूंचं कायम प्रोत्साहन देत असतो, त्यांच्या चांगल्या जणांना वाव देत असतो आणि ती किंमत होत असतो. निश्चित सरांच्या मार्गदर्शनाने ती तयार होते. चंद्रकांत तामणकर यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, सरांनी केला. निश्चित गावाप्रती, शाळेप्रती त्यांना आहे, पण एक आनंद आहे की इथले विद्यार्थी असे तयार होणार आहे की उद्या पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी काय पुढे असते. आपण प्लास्टिक बंदी का करतो? प्लास्टिकचं विघटन होत नाही, बायोडिग्रेडेबिलिटी नाही झाला, 100, 200, 300 वर्ष तसाच पडून राहतो. जमिनीत पडला तसाच पडून राहील, माती करावं, पाण्यात पडला तसाच करावं. आपण प्लास्टिकच्या बॉटल, डबे वापरतो, त्याच्यातून आपल्या शरीरात जातो. घरी आपले आई वडील वगैरे तांब्याच्या बॉटल्समध्ये पाणी ठेवतात, आपण म्हणतो तांब्याची बोंब त्याच्यात, चांदीची भांडी घालतो. तसं प्लास्टिकही त्याची बोंब पाण्यामध्ये उतरवतो आणि आपण त्याला कळत घेतो, अन्न पदार्थातून घेतो. इव्हन आपण चहाची कप, कागदी वापरतो, त्यांना तो प्लास्टिक असतं, ते गरम गेलं प्लास्टिक त्याच्यात वेगवेगळ्या कळत घेतो. आज आपल्या रक्तातच प्लास्टिक आहे, कोणी गेलं तरी मायक्रोप्लास्टिक असतात. आणि जे काय आजकाल आजार वाढलेले सगळीकडे, सगळे पोटदुखी घ्या, हार्टचे आजार घ्या, मधुमेह घ्या, त्यातून कोणते कॅन्सर प्रमाण कमी वाढलं, हे सगळं प्लास्टिक. त्यामुळे शासनाने निर्णय घेतला की प्लास्टिक, सिंगल प्लास्टिक बंदच करायचं. त्यामुळे तुम्ही जर उपक्रम चालवला घरी सांगायचं हे प्लास्टिकचा वापर नाही, कपडे पिशवीचा वापर करायचा. आणि हे करूनच आपल्याला शेवटी आपला देश घडवायचा. कारण महात्मा गांधी नेहमी म्हणायचे खरा भारत हा ग्रामीण भागात का, तर ग्रामीण भागातले लोक हे जास्त सजग, जागृत, कृतीमध्ये जास्त प्रमाणात येतात. नो डाऊट शहरातलेही आहे, परंतु त्यांना त्या ठिकाणी संस्कृती दिसते, देश दिसतो. आणि अशा पद्धतीचे उपक्रम जे चालवले जाते ग्रामीण भागात सगळ्यात जास्त चालवले जातात. एवढं करून मला मी 2 शब्द संपवतो आणि तुमचा उत्साह असाच असतो त्या प्लास्टिक बंदीसाठी. आणि मी सरांना विनंती करेन सर असाच एक शिक्षक वृंद तयार करा जो पर्यावरणाचं संरक्षण करण्यास उभा आहे. थँक्यू. धन्यवाद सर. यानंतर उपप्रादेशिक अधिकारी सांगली विद्यासागरजी किल्लेदार सर यांना मी विनंती करते की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे.
व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय प्रादेशिक अधिकारी झरत साहेब, महाराष्ट्र प्रदूषण मंडळ कोल्हापूर, तसेच आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य साहेब आणि त्याचबरोबर आमचे मित्र आमोदकर साहेब, उल्हास साहेब आणि उपस्थित सर्व विद्यार्थी बंधू भगिनी, सर्वप्रथम मी आपली माफी मागतो की कार्यक्रम 11:30 होता, पण काही पूर्वनियोजित कार्यक्रम थोडासा उशीर झाला, त्याबद्दल नेहमी व्यक्त करतो. आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित झाला त्याबद्दल आपले आणि आपल्या महाविद्यालयाचे आभार मानतो. मी थोडक्यात आपल्याला प्लास्टिक प्रदूषणासंदर्भात माहिती देणार आहे. आज आपण इथे प्लास्टिकचं प्रदूषण त्याच्यामुळे काय होते या संदर्भात जनजागृती करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तर प्लास्टिकची आपल्याला माहिती आहे, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सर्वत्र प्लास्टिकचा वापर केला जातो. आपल्या घरामध्ये आपण जर बघितलं तर बऱ्याच वस्तू ज्या आहेत त्या प्लास्टिकच्या आपण वापरतो, कारण एकदम सोयीस्कर आहे, एकदम हलका आहे आणि स्वस्तामध्ये बाजारामध्ये सहज उपलब्ध होतं. त्याच्यामुळे आपण याचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये चालू केलेला आहे. प्लास्टिकच्या वेळी जेवढे शोध झाले असते तरी त्याचा शुद्धपणे वापर करणे आणि कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे हे खूप महत्त्वाचे ठरते. प्लास्टिक हे आपल्या असं सामग्री आहे जे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सखोलपणे गुंतलेलं आहे आणि पर्यावरण मानवतेसाठी महत्त्वाचे आव्हान हे निर्माण करते. प्लास्टिकची संबंधित मुख्य समस्यांपैकी सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे पर्यावरणाची त्याची उपस्थिती, ज्यामुळे वन्यजीव, समुद्रजीव यांना हानी पोचते. त्याचबरोबर टाकलेल्या प्लास्टिकच्या वस्तू अनेकदा महासागर, नद्या आणि इतर नैसर्गिक अधिवासांमध्ये जातात, त्याच्यामुळे प्रदूषण होते आणि विविध प्रजाती या धोक्यात येतात. त्याशिवाय प्लास्टिकच्या निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये जीवाश्म इंधनासारख्या अपारंपरिक संसाधनांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्याच्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास आणि हवामान बदल हे मुख्यत्वे कारणे आहेत त्याची. त्याचबरोबर प्लास्टिकचा मानवी आरोग्यावरती मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. हे माणसाच्या आरोग्याला सुद्धा हानिकारक आहे. त्याच्यामध्ये प्लास्टिकमध्ये आढळणारी काही रसायने जी आहेत ती अन्नामध्ये आणि पाण्यामध्ये विरघळून आपल्या शरीरामध्ये जातात आणि ते सेवन केल्यानंतर आपल्या आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होतात. त्या व्यतिरिक्त प्लास्टिक जाळल्यामुळे, प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट योग्य प्रकारे न लावल्यामुळे हवेमध्ये प्रदूषण हे मोठ्या प्रमाणात वाढते जाते, ज्यामुळे हवेच्या गुणवत्तेशी तडजोड होते आणि आरोग्यास धोका निर्माण होतो. त्याचबरोबर या आव्हानांना तोंड देण्यासाठी तातडीची गरज ओळखून जगभरातील बऱ्याच देशांनी प्लास्टिक बंदी केली आहे. ज्याच्यामध्ये आपल्या भारत देशामध्ये सुद्धा सिंगल यूज प्लास्टिक म्हणजे एकदा वापर प्लास्टिकची बंदी करण्यात आलेली आहे. या बंदीमागचं मुख्य कारण म्हणजे पर्यावरणीय आणि आरोग्याला जो धोका आहे तो आहे. एकेरी वापरणाऱ्या प्लास्टिकचे उत्पादन आणि वापर प्रतिबंधित करून निर्माण होणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण कमी करणे आणि त्याचा पर्यावरणावर होणारा सकारात्मक प्रभाव कमी करणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. प्लास्टिकमुळे निर्माण झालेल्या पर्यावरणीय आव्हानांना तोंड देताना पर्यायी साहित्याचा शोध घेणे आणि त्याचा अवलंब करणे हा एक महत्त्वाचा उपाय. म्हणजे प्लास्टिक न वापरता त्याला पर्यायी वस्तू वापरायची, जसे की बायोडिग्रेडेबल मटेरियल असेल, पेपर असेल आणि रिसायकल प्लास्टिक, पुन्हा वापरण्याजोग्य येणारे प्लास्टिक जे असेल, पर्यावरणास अनुकूल अशी उत्पादनांचा वापर करणे. जैवविघटनशील पदार्थ कालांतराने नैसर्गिकरित्या खंडित होतात, ज्यामुळे पर्यावरणावर प्लास्टिकचा दीर्घकाळ टिकणारा प्रभाव कमी होतो. कागद नूतनीकरण करण्यायोग्य आणि विघटनशील नसल्याने एकंदरीत वापर करणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंसाठी बदली म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये काम करतात. याशिवाय कापडी पिशव्या, स्टेनलेस स्टीलची कंटेनर, काचेच्या बाटल्या यासारख्या पुन्हा वापरता येण्याजोग्या पर्यायाचा स्वीकार केल्याने डिस्पोजेबल प्लास्टिक उत्पादनावर आपण अवलंबून लक्षणीय देतात ते कमी करू शकतो. प्लास्टिकच्या दुष्परिणामांचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी, त्याचा वापर कमी करण्यासाठी सर्व समुदायांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्लास्टिकच्या पर्यावरणीय परिणामांचा जागरूकता निर्माण करण्यासाठी, शाश्वत पर्यायाचा अवलंब करण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी शैक्षणिक उपक्रम महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. सरकार, व्यावसायिक आणि व्यक्तींनी प्लास्टिकचे उत्पादन वापरास परावृत्त करण्यासाठी धोरणांची अंमलबजावणी आणि समर्थन करण्यासाठी सहकार्य केले होते.
प्लास्टिकच्या पर्यावरणामध्ये आणि प्लास्टिक वापर टाळण्यास ठोस प्रयत्न सध्याच्या भावी पिढ्यांच्या पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी वचनबद्धतेचे महत्त्व अधोरेखित करतात. मी आपणास सर्वांना ते आवाहन करू इच्छितो की एकल वापर प्लास्टिक जो आहे तो पूर्णपणे बंद करा आणि त्याच्याऐवजी ज्या पर्यायी वस्तू आहेत त्याचा वापर करा, जेणेकरून आपण समृद्ध पर्यावरणासाठी एक चांगल्या प्रकारे योगदान देऊ शकतो. आपल्या महाविद्यालयाने मागील काही वर्षामध्ये जे उपक्रम केले खरोखर अतिशय स्तुत्य उपक्रम आहेत. मग आम्ही सरांच्या कार्यक्रमात बसतो होतो तेव्हा सरांनी आम्हाला वृत्तपत्रातील काही तारण दाखवलं. तर खरोखर सर आपली शाळा खरंच वाखाणण्याजोग आहे की त्या चांगले उपक्रम आणि महाराष्ट्र शिक्षण मंडळ सरकारच्या वतीने आम्ही सुद्धा आपणास सोयी देतो की प्लास्टिक बंदी असेल किंवा पर्यावरणासाठी कोणताही उपक्रम असेल आपण जर निश्चितपणे आम्हाला आराम द्या. आम्ही प्रत्येक वेळेस आपल्यासाठी ते हजर आहोत आणि आपणास आणि आपल्या असेच वेगवेगळे उपक्रम आपण राबवत राहा. आपल्या शाळेचं नाव उंचावत राहा. मी आपल्या सर्वांना यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. यानंतर कल्याण मुंबईचे शेतकरी माननीय श्री चंद्रकांत विसारे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी प्लास्टिक बंदी या विषयावर विद्यार्थी मार्गदर्शन करावे. धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे श्री निखिल गरज सर, उपप्रादेशिक अधिकारी जिल्हेदार साहेब, उमेश पाटील माझे सहकारी, तसेच आचार्य वर्ग आणि महत्त्वाचे म्हणजे आजचे आयोजक सुधाकर साहेब आणि तांबूर आणि माझ्या जमलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांनो. आपण प्लास्टिक बंदी केली. प्लास्टिकच का बंदी केली? प्लास्टिकच आपण का बंदी केली? कारण प्लास्टिकचं विघटन होत नाही आणि हे वर्षानुवर्ष फक्त जमिनीवर जसे जसं झालं त्याचं विघटन होत नाही आणि ते मग त्याचे दीर्घकालीन दुष्परिणाम होतात. म्हणून आपण प्लास्टिकला नाही म्हणतो. आणि ही प्लास्टिक ही एक चळवळ, ती काय फक्त शासनानेच राबवायची म्हणजे असं नाही. त्याचा सहभाग तुमचा खूप महत्त्वाचा आहे आणि तुम्ही तर उद्याचे भविष्य आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर ही तुमच्या घराघरात हे केले ना तर ते पूर्ण पोहोचू शकतो. पूर्ण प्लास्टिक बंदीला एक चांगला आळा बसू शकतो. त्याच्यासाठी तुमचे सहकार्य हे खूप महत्त्वाचं आहे. तुमचा सहभाग याच्यात खूप महत्त्वाचा आहे आणि ही चळवळ आपण प्लास्टिक अशीच पुढे नेऊया. बस एवढंच मी सांगतो. बाकी तर तुम्हाला सगळ्या प्लास्टिकचे दुष्परिणाम वगैरे सगळं माहितीच आहे, तुम्ही शिकतातच. फक्त तुमचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे की कारण की हे एकाच फक्त शासनाने ते बंदी करून उपयोग नाही, त्याची अंमलबजावणी करणे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्याच चळवळ म्हणजे तुमचा सहभाग हा खूप महत्त्वाचा असतो आणि तो सहभाग आम्ही अपेक्षा करू. हीच तुमच्याकडून अपेक्षा. धन्यवाद. मला 2 शब्द बोलायला द्यायला. यानंतर आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री निखिलजी गरज, प्रादेशिक अधिकारी कोल्हापूर विभाग यांना मी विनंती करते की प्लास्टिक बंदी या विषयावरती त्यांनी आपले विचार. धन्यवाद मित्रांनो. सर्व उपस्थित मान्यवरांना माझा नमस्कार आणि लहान माझ्या मित्रांना, लहान सैनिकांना माझा नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त. ओके, गुड, व्हेरी गुड. सर जस्ट एक ऑफ द रेकॉर्ड म्हणजे किलेदार साहेबांनी, पाटील साहेबांनी, भुसार साहेबांनी ऑलरेडी आपल्या जागृती मोहिमेचं उद्दिष्ट जे आहे ते त्यांनी एक्सप्लेन केलं. पण त्या व्यतिरिक्त जस्ट मला 2 मिनिट शाळेबद्दल बोलू इच्छितो. जेव्हा मी शाळेत आता प्रवेश केला, प्रवेश घेताच मला कळालं आपले दामनकर साहेब याच शाळेचे. म्हणजे माझी कुतूहलता तेव्हाच वाढली की कोणी माझे विद्यार्थी येतोय पुन्हा शाळेत आणि नंतर हेही कळालं की ते नवीन नवीन उपक्रम राबवण्यास हेल्पफुल आहे तिकडे, जेणेकरून शाळेबद्दल मला अजून कुतूहलता वाढली. निर्माण झालं की शाळेत नक्कीच काहीतरी वेगळं मूल्य जोपासलं गेलं असं. इतकं मोठं तुमच्या सरांनी वाचलं कात्रणात का? मला कुतूहल होतं काय कात्रणांमध्ये. कात्रणांमध्ये तुमच्या शाळेची वेगवेगळी डेव्हलपमेंट त्यात नमूद केली गेली आहे. मग भले कोणी भालाफेकमध्ये प्रथम आला असेल, ध्वजारोहण, तेही मला खूप वाटलं की कर्मचारी वर्गाने ध्वजारोहण केलं. म्हणजे इथे इक्वलिटी, समानता जी आहे ती जोपासली गेली आहे. परत विद्यार्थ्यांनी जे जे नवीन उपक्रम केले ते सगळे त्यात नमूद केले गेले होते. एक महत्त्वाचा मुद्दा, एक महत्त्वाचा उपक्रम जो माझं लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे साहेबांनी जसं म्हटलं 500 पिशव्यांचं वाटप महत्त्वाचं नव्हतं. 500 पिशव्या बनवल्या गेल्या, तेही विद्यार्थी आणि शिक्षक वर्गांनी मिळून
हे महत्त्वाचं होतं. तर ते पाहून मी पूर्ण बातमी वाचली साहेब आणि मी नक्कीच या प्लॅटफॉर्मवरती बोलून दाखवणार होतो जे तुम्ही बोलून दाखवलं. 2023ची ही बातमी 2 वर्षांपूर्वी. आज 2 वर्षानंतर आम्ही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे आम्ही इथे आलो आहोत कापडी पिशव्यांचं वाटप करायला. पण एक गोष्ट जाणीव झाली की या शाळेत ऑलरेडी ते गुण जोपासले गेलेले आहेत. पर्यावरण रक्षक, तुम्ही आमचे पर्यावरण रक्षक आहात. आम्ही प्रयत्न करतो आहोत की आमच्या स्तराला जे काही बेस्ट करता येईल ते करतो आहोत. पण त्याचं पुढे काय म्हणतात ही क्रांती पुढे चालवण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. त्यामुळे आम्ही प्रयत्न करू, तुमचाही तितकाच हातभार आम्हाला लाभावा हीच आमची अपेक्षा. आणि आपलं आजचं जे उद्दिष्ट आहे प्लास्टिक निर्मूलन, शक्य तितकं प्रयत्न करूया की प्लास्टिक कमीत कमी वापरता येईल. तुम्हीही प्रयत्न करा, जो कोणी वापरत असेल त्यांना आवाहन करा की कापडी पिशव्यांचं वापर जास्तीत जास्त करा आणि पर्यावरणाचा समतोल साधूया. आणि एकच बोलायला आवडेल, धन्य ती शाळा, धन्य ते शिक्षक. आणि मला इथे येऊन खूप आनंद झाला. बोलवल्याबद्दल खूप खूप आभार. शपथ घेणार आहोत की सुद्धा प्लास्टिकचा आपण वापर करणार नाही आणि इतरांनाही प्लास्टिक टाळण्याचा समर्थ नागरिक म्हणून निर्धाराने शपथ घेतो की प्लास्टिक पिशवीच्या अतिप्रचंड वापराने व तिचे कचऱ्यात रूपांतर झाल्यानंतर अनेक वर्ष तिचे विघटन होत नसल्याने पर्यावरणाचे प्रचंड नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे. आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने मी निर्धारपूर्वक निश्चय करतो की माझ्या दैनंदिन जीवनात मी कोणतीही प्लास्टिक पिशवी किंवा कॅरी बॅग यांचा वापर करणार नाही. याचबरोबर मी असाही निर्धाराने निश्चय करतो की माझ्या व्यतिरिक्त माझे नातेवाईक आप्तेष्ट इतर बांधव भगिनी शालेय विद्यार्थी मित्रमंडळी यांना देखील प्लास्टिक पिशवीचा वापर करण्यापासून मी परावृत्त करेन. प्लास्टिक पिशवी हटवा व पर्यावरण वाचवा या जनजागृती अभियानाचा मी पायीक असून पुढील भविष्यात माझ्या कृतीतून पर्यावरणाचे कोणतेही नुकसान होणार नाही याची सदोदित काळजी घेईन. प्लास्टिक पिशवी न वापरण्याचा माझा दृढ संकल्प व निर्धार ही वसुंधरेच्या संरक्षणाची हमी असून त्याचे पालन करणे हेच माझे सामाजिक व राष्ट्रीय कर्तव्य आहे. चला आपण सर्वजण प्लास्टिक पिशवीला हद्दपार करूया, समृद्ध पर्यावरणाचे रक्षण करूया. जय हिंद. कापडी पिशवी घेऊन जायचे आहे आणि याचं अनुकरण आपल्या सर्व विद्यार्थ्यांना जे अनुपस्थित असतील आपले शेजारी असतील हे करून प्लास्टिक मुक्त सरळ करून दाखवायची संकल्पना तुम्ही घ्यायची आहे. मी आज खरोखर स्वतःला धन्य समजतो की आम्ही
साहित्य प्रोग्राम केला, वार्तावर प्रोग्राम केला आणि इथे आज कराडच्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रोग्राम केला. धावते प्रोग्राम झाले तरी पण प्रोग्राम व्यवस्थित पार पडले. याबद्दल मी आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गराड साहेब तसेच उपप्रादेशिक अधिकारी किल्लेदार साहेब आणि निलेश पाटील साहेब आणि बुगारा साहेब यांनी खरोखर आमच्या शब्दासाठी मान देऊन आवड करत त्या बेगी असताना काही त्यांच्या अडचणी असताना त्या अडचणी बाजूला ठेवून ह्या कार्यक्रमाला त्यांनी पहिलं हे दिलं आणि ते कार्यक्रमाला एवढा मानव उपस्थित आहे. त्याच्याबद्दल मी त्यांची वैयक्तिक आम्ही सामंतर कुटुंबीय कुटुंबातर्फे आभार मानतो. कारण त्यांनी आल्यामुळे जे कार्यक्रमाला शोभा मार्गदर्शन मिळालं त्यामुळे खरोखरच कार्यक्रम उत्तम झाले. तसेच शाळेचे प्राचार्य मांजरेकर सर यांनी पण ऐकायला वेळी आमच्या शब्दाला किंमत देऊन इथे कार्यक्रम घेतो म्हणून सांगितलं. त्यांचं आणि त्यांच्या सहकारी शिक्षकांचे मी आभार व्यक्त करतो. तसेच मुलांनी आमची थोडी वेळ वाट बघितली, खरंच आम्हाला थोडा वेळ अभावलं त्याबद्दल सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. पण मुलं शांततेत कार्यक्रम ऐकून घेतात आणि व्यवस्थित त्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल सर्व मुला मुलींचं विद्यार्थ्यांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि आभार मानतो. धन्यवाद. जय जय. जास्त वेळ नाही, मी एकच सांगेन की आपण ह्या शाळेचे माजी विद्यार्थी व्हाल त्यावेळी ह्या शाळेची कृतज्ञता म्हणून काहीतरी आपले फुल ना फुलाची पाकळी कुठल्याही रूपाने मदत करा. कारण आपण ज्या शाळेतून शिक्षण घेऊन जातो, ज्या शैक्षणिक मंदिरातून शिक्षण घेऊन जातो ते त्यातले गुरुजन आणि शाळा याचा आपण खरोखरच ऋणी आहोत. हे समजून काहीतरी मदत करायची ही मी तुम्हाला जाहीर विनंती करतो. धन्यवाद. कोणताही व्यवसाय जर आपल्याला करायचा असेल तर आता सरकारने असे हे केलंय की लायसन लागतं. त्या व्यवसायासंदर्भात पर्यावरणाचं लायसन द्यावं लागतं आणि हे लायसन देण्याचं काम आपल्या शाळेचा माजी विद्यार्थी आणि माझा वर्ग मित्र चंद्रकांत तावणकर करतो. हे आज मला कळालं की अजून खूप आणि एक गोष्ट सांगते, शाळेचा होणारा बदल आणि शाळेला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या जेव्हा माजी विद्यार्थी म्हणून घेण्याची वेळ येते तेव्हा नेहमीच मला पहिला फोन माझा चंद्रकांतसाठी असतो आणि तो नेहमीच सहकार्य करत असतो. असं साळीस्ते गावचा ग्रामस्थ यांचे आभार. साळीस्ते गावचं नेहमीच आम्हाला सहकार्य लावत असतं, आमच्या गावासाठी असेल, आमच्या विद्यालयासाठी असेल. तर सगळ्यांचे आम्ही शाळेच्या वतीने ऋण व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद.